Welcome again, friends. In last video, we discussed about the measurement and observation of microorganisms. And in this video session, we can discuss the three more points about microorganism, that is the nature of microorganism, second, growth of microorganism, and third one, the useful microorganism. Then, first we can see the nature of microorganism. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण सूक्ष्मजीवांचं निरीक्षण व मोजमाप तसंच या सूक्ष्मजीवांचं वास्तव्य ते कुठं कुठं आढळतात याबद्दल माहिती घेतली होती. या भागामध्ये आपण पुढचे 3 मुद्दे या सूक्ष्मजीवांच्या संदर्भात पाहणार आहोत. ते म्हणजे नेचर ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीवांचे स्वरूप, ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीवांची वाढ, आणि तिसरा म्हणजे युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे उपयोगी सूक्ष्मजीव. या 3 घटकांबद्दल आपण या पाठामध्ये या भागामध्ये माहिती घेणार आहोत. Here we can see one pictures. In that picture we can see a number of types of varieties of microorganisms we can see in here. Every microorganism have a different shape, different nature and different body structure. How work they can do, according to their work their body structures can be defined. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये आपल्याला असंख्य प्रकारच्या सूक्ष्मजीवांची विविध प्रकारच्या सूक्ष्मजीवांचे चित्र दिसत आहेत आणि या प्रत्येक चित्रामध्ये सूक्ष्मजीवांच्या शरीराची रचना, त्यांचे आकार हे वेगवेगळे असलेले आपल्याला दिसून येतात. आता हा आकारामध्ये बदल का आहे, कशामुळे आहे, तर त्या सजीवाला, त्या सूक्ष्मजीवाला कोणत्या प्रकारचं काम करायचं आहे, त्यांचं कार्य कोणत्या प्रकारचं आहे, त्यानुसार त्यांच्या शरीराच्या रचनेमध्ये काय असतात, बदल झालेले असतात. असे विविध प्रकारचे सूक्ष्मजीव, आकाराने विविध आकार असणारे, विविध रंग असणारे, विविध प्रकारची शरीररचना असणारे सूक्ष्मजीव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. Out of the microorganisms seen in these pictures, some microorganisms are unicellular while some microorganisms are multicellular. या ठिकाणी चित्रामध्ये दिसणारे जे अनेक सूक्ष्मजीव आहेत, या सूक्ष्मजीवांपैकी काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय प्रकारातले असतात तर काही सूक्ष्मजीव हे बहुपेशीय प्रकारातले असतात. Some microorganisms like fungus that grows on bread or strands of algae that found in the ponds are multicellular. However, the most microorganisms such as bacteria and viruses are unicellular. They have somewhat different cellular structure. They do not have the membrane bound organelles found in the eukaryotic cells. The plasma membrane, cytoplasm and the nucleoid are their only components. Such cells are called as a prokaryotic cells. तर विद्यार्थी मित्रांनो, पावावर आढळणारी बुरशी असेल किंवा डबक्यातल्या सचलेल्या पाण्यामध्ये आढळणारं शेवाळ असेल, यासारखे जे सूक्ष्मजीव असतात ते सूक्ष्मजीव हे बहुपेशी असतात. त्याचप्रमाणे ज्या काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू, विषाणू, हे बहुतांश हे जे जीवाणू, विषाणू आहेत हे सूक्ष्मजीव एकपेशीय प्रकारचे असतात. या प्रत्येक सूक्ष्मजीवांच्या पेशींची रचना ही थोडीशी एकमेकापासून भिन्न असते. यामध्ये या पेशींमध्ये ज्या दृश्य केंद्रकी पेशींमध्ये आढळणारे जी पटलं आहेत त्या पटलांपासून तयार झालेली अंगकं आढळत नाहीत, तर या पेशीमध्ये फक्त प्रद्रव्य पटल, पेशीद्रव्य व केंद्रक द्रव्य एवढेच घटक आढळतात. अशा पेशींना प्रोकार्योटिक सेल म्हणजे आदिकेंद्रकी पेशी असं म्हटलं जातं. या इथं एका प्रोकार्योटिक सेलची डायग्रॅम आपल्याला दिलेली आहे. तर या डायग्रॅममध्ये या प्रोकार्योटिक सेलमध्ये म्हणजेच ज्या प्लाझ्मा मेम्ब्रेन,
सायटोप्लाझम आणि न्यूक्लियड या 3 प्रकारचेच कॉम्पोनंट आपल्याला आढळून येतात आणि म्हणून याला आदिकेंद्रकी पेशी असं म्हटलेलं आहे. तर या आदिकेंद्रकी पेशीच्या रचनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहा आकृतीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला विविध प्रकारचे या ठिकाणी ते अवयव पाहायला मिळतात. या ठिकाणी जे आहे ते सेल वॉल आहे. हे जे सगळ्यात बाहेरचं आवरण आहे, एखाद्या आपले कॅप्सूलची गोळी असते त्या पद्धतीचं आवरण आहे, त्याला कॅप्सूल म्हटलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पेशी द्रव्य म्हणजे सायटोप्लाझम दिलेला आहे. न्यूक्लियड म्हणजे जो केंद्रक आहे तो केंद्रक दिलेला आहे आणि या ठिकाणी हे रायबोसोम्स नावाचं त्याचे पार्ट आहेत. म्हणजे असे काही विशिष्ट पार्टच या प्रोकार्योटिक सेलमध्ये असतात. याच्याहीपेक्षा अधिकचे अवयव आपल्याला यूकॅरियोटिक सेल्समध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी बाजूलाच द नॅशनल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे राष्ट्रीय संस्था या पेशींच्या अभ्यासाबद्दल काम करणाऱ्या आपल्या भारतामध्ये असणाऱ्या राष्ट्रीय संस्था आहेत, त्या राष्ट्रीय संस्थेबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. द नॅशनल इन्स्टिट्यूशन, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स NCCS is situated in the Pune, involved in the research in the field of cell science called as a cytology, biotechnology etc. तर विद्यार्थी मित्रांनो, या पेशींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था पुणे या ठिकाणी ही स्थित असून यामध्ये पेशी विज्ञान, जैवतंत्रज्ञान या संदर्भातलं संशोधनाचं काम केलं जातं. या पेशींचा अभ्यास करण्याचं काम या नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, त्याचा आपण शॉर्ट फॉर्म NCCS असा करू शकतो, ही संस्था पुणे येथे कार्यरत आहे. आणि या ठिकाणी विविध प्रकारच्या ज्या सूक्ष्मजीव असतात त्या सजीव असतात, त्या सजीवांमध्ये शरीरामध्ये आढळणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या पेशींचा अभ्यास केला जातो आणि यामधून या पेशींच्या जीवन प्रक्रियांचा अभ्यास करून त्याच्या आपल्या शरीरावर होणारे परिणाम आणि त्या परिणामांचा अभ्यास या संस्थेद्वारे केला जात असतो. यानंतर we can see the next point, growth of microorganism. See, every living thing having a good environment for the growth. As like this, every cell also have a good environment or proper environment for their growth. Each microorganism needs a specific environment for the growth and reproduction. पहा, ज्याप्रमाणे एखाद्या सजीवाला वाढीसाठी पोषक आणि आवश्यक अशा वातावरणाची गरज असते, त्याचप्रमाणे या पेशींच्या वाढीसाठी सुद्धा एका विशिष्ट प्रकारची वातावरणाची गरज असते. मेनी मायक्रोबेस नीड्स ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ, whereas some microbes can grow without oxygen. Some microorganisms survive even in the extreme and adverse condition like the ocean floor, ice in the polar region, hot water springs etc. तर ज्याप्रमाणे एखाद्या सजीवाला विशिष्ट प्रकारच्या वातावरणाची आवश्यकता असते, त्याच पद्धतीनं या पेशींच्या वाढीसाठी आणि प्रजननासाठी विशिष्ट प्रकारचं वातावरण आणि हवामान आवश्यक असतं. याचप्रमाणे बऱ्याचशा सूक्ष्मजीवांना वाढीसाठी ऑक्सिजनची गरज असते, तर काही सूक्ष्मजीव हे ऑक्सिजनशिवायसुद्धा जगू शकतात, वाढू शकतात. त्याचप्रमाणे काही सूक्ष्मजीव हे इवन एक्स्ट्रीम अँड ॲडवर्स कंडिशन म्हणजे खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या सूक्ष्मजीव टिकून राहू शकतात. उदाहरणार्थ समुद्राचं तळ असेल किंवा ध्रुवीय बर्फाळ प्रदेश असेल किंवा गरम पाण्याचे झरे असतील, अशा ठिकाणीसुद्धा या सूक्ष्मजीवांचं, अशा प्रतिकूल परिस्थितीच्या ठिकाणीसुद्धा ह्या सूक्ष्मजीवांचं अस्तित्व आपल्याला आढळून आलेलं आहे. ड्युरिंग ॲडवर्स कंडिशन
microorganisms form a thick covering around themselves and stop their life processes. On return of favorable condition, they come out of the protective covering and continue their life processes. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असा प्रश्न पडला असेल की अशा या प्रतिकूल परिस्थिती म्हणजे हे सूक्ष्मजीव कसे काय टिकून राहत असतील. तर या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला मिळतं आहे. पहा की अशा या परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये हे सूक्ष्मजीव काय करतात, स्वतःच्या भोवती एक थिक कवरिंग म्हणजे एक जाड आवरण तयार करतात आणि आपल्या जीवन प्रक्रिया थांबवतात. आणि ज्यावेळी पोषक असं फेवरेबल कंडिशन म्हणजे त्यांच्या वाढीसाठी पोषक असं वातावरण ज्यावेळी निर्माण होईल, त्यावेळी ते या कठीण कवचामधून, या प्रोटेक्टिव्ह कवरिंगमधून काय होतात, बाहेर पडतात आणि पुन्हा त्यांच्या जीवन प्रक्रिया पार पडतात. अशा प्रकारे ॲडव्हर्स कंडिशनमध्ये सुद्धा सूक्ष्मजीव हे जिवंत राहू शकतात आणि स्वतःची वाढ करू शकतात. हेअर वेअर डू द मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो असा प्रश्न या ठिकाणी विचारला. सूक्ष्मजीवांची वाढ कोठे होते, कोणत्या वातावरणामध्ये होते, त्यांना कोणत्या प्रकारचं वातावरण आवश्यक आहे. सी मीडियम माध्यम. आता हे सूक्ष्मजीव कोणकोणत्या माध्यमामध्ये वाढतात, तर सॉईल, वॉटर, डिकेइंग मॅटर एटसेट्रा. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की सूक्ष्मजीव हे आपल्याला सर्वत्र सगळीकडे आढळून येतात. ते मातीमध्ये आढळून येतात, पाण्यामध्ये आढळून येतात. त्याचप्रमाणे जे कुजणारे पदार्थ आहेत म्हणजे मृत प्राण्यांचे अवशेष असतील, वनस्पतींचे अवशेष असतील, झाडांच्या साली असतील, कुजलेली फळं असतील, या सगळ्या ठिकाणी हे सूक्ष्मजीव आपल्याला आढळून येतात. पाण्यामध्ये, मातीमध्ये, कुजणाऱ्या पदार्थांवर हे वाढण्यासाठी, सूक्ष्मजीव वाढण्यासाठी या माध्यम म्हणून या पदार्थांचा ते उपयोग करतात. त्याचप्रमाणे या सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी कोणतं तापमान आवश्यक आहे. द टेम्परेचर required for the proper growth of this microorganism is 25 degree to 37 degree. So see, in the temperature between 25 degrees Celsius and 37 degrees Celsius, the growth of microorganism is done properly and they grow in good condition. तर या ठिकाणी जवळपास 25 ते 37 डिग्री सेल्सिअस दरम्यान ह्या सूक्ष्मजीवांची वाढ चांगल्या पद्धतीनं होताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून पहा, पुढं आपण ज्यावेळेस हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बघणार आहोत त्या ठिकाणी ह्या तापमानाचा आपल्याला संदर्भ घ्यावा लागेल. देन न्यूट्रिशन, पोषण. आता ह्यांचं पोषण कशा पद्धतीनं होतं. स्पेसिफिक न्यूट्रियंट्स, फॉर एक्झाम्पल अल्गी, क्लोरोफिल, ऑक्सिजन. तर ह्या सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. त्यामध्ये शेवाळ असेल, हरित लवक असेल, ऑक्सिजन असेल, यासारखे घटक यांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. आणि या शेवाळाची वाढ होण्यासाठी त्यामध्ये हरित लवक आणि ऑक्सिजन हे 2 घटक खूप महत्त्वाचं काम करत असतात. आता तापमानाबद्दल आपण माहिती घेतली. त्याचप्रमाणे ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण कोणत्या प्रकारचं असलं तर सूक्ष्मजीवांची वाढ चांगल्या प्रकारे होईल. पहा, मॉइस्ट, ह्युमिड अँड वॉर्म. म्हणजेच ज्यावेळी वातावरणामध्ये ओलसरपणा असतो, दमटपणा असतो आणि तसंच ज्या ठिकाणी उबदारपणा असतो, अशा या वातावरणामध्ये ह्या सूक्ष्मजीवांची वाढ चांगल्या पद्धतीनं होते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम दज 4 फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज मीडियम, टेम्परेचर, न्यूट्रिशन अँड ॲटमॉस्फिअर. ॲज दज मायक्रो ऑर्गॅनिझम गेट ऑल दज 4 फॅक्टर्स in favorable condition, then they can be grown easily and very fastly in that condition. According to the shape and life processes, microorganisms are classified as algae, fungi, protozoa, bacteria and viruses. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ह्या सूक्ष्मजीवांचा आकार आणि त्यांची जी काही जीवन प्रक्रिया आहे, ह्या जीवन प्रक्रियेनुसार या सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण खालील गटामध्ये केलं जातं.
काही सूक्ष्मजीवांना आपण अल्गी म्हणजे शेवाळ म्हणतो, काही सूक्ष्मजीवांना आपण फंगी म्हणजे बुरशी म्हणतो, काही सूक्ष्मजीवांना आपण प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव म्हणतो, तर काही सूक्ष्मजीवांना आपण बॅक्टेरिया अँड व्हायरसेस म्हणजे जीवाणू आणि विषाणू अशा या वेगवेगळ्या गटांमध्ये आपण या सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण करतो. नमस्कार. राहिलेला जो भाग आहे आपण तो पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.